नमस्कार मंडळी. आज तर पहाटे 5लाच उठवलं यार पप्पांनी. पप्पाला कुठं जायचं असलं का दमच पडत नाही. तर आम्हाला जायचं होतं एका पूजेसाठी काळेगाव टोक्याला. पण आम्ही फुलं विसरलो होतो. तर आम्ही थेट आलो होतो माहिती आहे का, काळेगाव टोकातून देवगड फाट्याला फळं घेण्यासाठी. आणि हे काळेगाव टोक्याच्या फायनल महादेवांच्या मंदिरामध्ये आलो. खूप मोठं नंदी आहे माहिती आहे का समोर गाभाऱ्यामध्ये. आणि नंतर आतमध्ये गेलं का लगेच आपली शिवलिंग येते. आणि ह्या शिवलिंगाचं हे महत्त्व आहे की ही वनवासामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र आले होते त्यांनी ही शिवलिंग स्थापित केलेली आहे. आणि इथं आणखी एक महत्त्व आहे की म्हणजे खूप ऐतिहासिक घटना इथं झालेल्या आहेत देवांच्या. आणि इथं 12 नंतर भूतपिशाच पण येतात, कारण की पाठीमागं स्मशानभूमी आहे. आणि खूप छान हेमाडपंथी मंदिर आहे. खूप थंड वाटतं माहिती आहे का, एक तर थंडी दिवस आणि म्हणजे पूर्ण AC फेल एवढं छान मंदिर आहे. आणि बघा तुम्ही पाणी बघू शकता. आणि पलीकडे पण एक मंदिर आहे, त्याचा पण व्हिडिओ मी बनवला आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. जोपर्यंत देवबापा तयारी करताय पूजेची तोपर्यंत आम्ही हातपाय धुतले आणि थोडंसं बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला. आणि तुम्ही पण ह्या मंदिरात